अरे बापरे, हे काय असं मी त्या दिवशी म्हणत होतो. हा प्रसंग तुमच्याशी शेअर करते मी. पहिलाच अनुभव होता आमचा हा सगळा. तर नमस्कार सगळ्यांना. त्या दिवशीचा ब्लॉग जो तुम्ही पाहिला तो मुलीच्या बर्थडेचाच होता. हा पण मुलीच्या बर्थडेचाच आहे. पण तो पहिला होता जो घरी आम्ही साजरा केला होता. एकदम साध्या पद्धतीने आणि हा जरा मुलीच्या इच्छेने थोडासा भारी पद्धतीने असं म्हणता येईल. कारण की मुलीची खूप इच्छा होती आम्ही सगळ्यांनी बाहेर जावं म्हणून. तर तिनेच आम्हाला या हॉटेलमध्ये घेऊन आली. तसं तर हॉटेलमध्ये शक्यतो आम्ही बर्थडे करायला जात नाही, पण आता मुलांच्या इच्छा पुढे चालत नाही म्हणतात तसंच काहीतरी. तर ह्या हॉटेलमध्ये आमची फर्स्ट टाईमच आलो होतो, म्हणजे बर्थडेच्या जेवणासाठी पहिल्यांदाच शक्यतो आम्ही बाहेर गेलो असू सगळेजण. तर मग हॉटेल तर सुरुवातीला खूपच छान होतं, म्हणजे पुढे पण छानच आहे सांगते. तरी आमची एंट्री झाली. आम्ही सगळेजण आमची फॅमिली आलो होतो. मुली, आम्ही 4 जण आणि आजी आजोबा असे 6 जण आम्ही इथे आलो होतो. अगोदर हे फॅमिली जेवायला बसलेलीच होती. जे फ्रेंड सर्कल होते ते 2-2चे ग्रुप होते. फॅमिलीसाठी मोठे टेबल होते. तर आम्ही इथे छान बसलो होतो. त्यानंतर विषय असा झाला की तिथे मेनू कार्ड नव्हतं ठेवलेलं. त्या मुलांनी पण आम्हाला मेनू कार्ड आणून दिलं नाही. सो आमचा विषय असा झाला की ते चमच्याच्या तिथेच QR कोड असतो ना, त्यातच सगळं मेनू कार्ड असतं. मग ते फोनवर स्कॅन करून मेनू कार्ड बघितलं. पण नंतर त्या दादांना विचारलं तर ते बोलले मेनू कार्ड आहे, देतो मी. सो चला थोडंसं वहीसारखं मेनू कार्ड बघितलं आणि थोडंसं फोनवर बघितलं. तर हा सगळा अनुभव आपला पहिलाच होता. तर चला ऑर्डर देणं चाललं होतं. तुला काय खायचं, तुला काय खायचं असं म्हणत एक एक ऑर्डर निघाली होती. आजी आजोबांना जास्त बाहेरचं काही आवडत नाही आणि ह्यांना पण जास्त आवडत नाही. सो आम्हाला तर सगळंच आवडतं बाहेरचं. हा बाटलीचा प्रकार पण वेगळाच होता आमच्यासाठी. तर मसाला पापड आम्ही सगळ्यात अगोदर मागवलं आणि चला हळूहळू शूटिंग चालू होतं. मुलगी पण शूटिंग करत होती, मी पण शूटिंग करत होती. हे मेनू कार्ड शेवटी आणलं त्यांनी. तर सांगायचा विषय असा की ह्या गोष्टी आमच्यासाठी नवीन होत्या. ऑर्डर देणं चालू होतं आणि माझं आपलं शूटिंगचं काम चालू होतं. सगळ्यात अगोदर टोमॅटो सूप आणि मंचाव सूप घेतलं, जे की मंचाव सूप मला आवडतं, बाकीच्यांना टोमॅटो सूप आवडतं. तसं खाताना सगळेच सगळ्या गोष्टी खातात, फक्त मला हे आवडतं, तिला ते आवडतं असं आपण बोलायला बोलतो. तर चला मी हे हॉटेलविषयी सांगते. आता आमचा मेनू तर तुम्ही बघणारच आहात आम्ही काय काय खातोय ते. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये तुम्ही पण माझ्यासोबत आहात. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. खूप छान माहिती देते मी तुम्हाला हॉटेलविषयी. आणि जेवण आमचं सगळ्यांचं करून झालं. एक पनीरची भाजी, शेवभाजी आणि अजून एक पनीर टिक्का, असं ह्या 2-3 भाज्या आम्ही घेतल्या होत्या आणि रोटी प्लस भाकरी घेतली होती. सो हा जो तुम्ही प्रकार बघताय आता तो आमच्यासाठी खूपच नवीन होता. काहीतरी वेगळंच होतं, म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा ही गोष्ट आम्ही प्रत्यक्षात पाहिली होती. जे आपण चुलीचा धूर बघतो ते आम्ही आईस्क्रीम किंवा जे काय म्हणतात केक होता, आईस्क्रीम होतं, जे काय ब्राउनी होतं ते माहीत नाही. पण जो धूर आला तो आम्हाला जरा घाबरायला पण झालं, अरे काय झालं हे म्हणून. पण तो आजकालचा प्रकार आहे, ब्राउनी की काय म्हणतात त्याला माहीत नाही मला. मुलींची चॉईस होती ती. सो आम्ही एक एक घास खाल्ला. आम्ही म्हणजे फक्त मी खाल्लं, बाकी कोणी खाल्ला नाही. सो हे खूप एक्साइटिंग होतं मुलींसाठी. त्यांची पण पहिलीच वेळ होती ही खाण्याची. सो चला हा आमचा पहिला अनुभव झाला. हॉटेलमध्ये यायचा पण आमचा पहिलाच अनुभव होता. मुलं मोठी झालं की थोडंसं आई बाबांना म्हणजे इच्छा पूर्ण करायला वावरतो, तसा प्रकार काहीतरी आहे हा. सो चला आम्ही सगळेजण बघत होतो आणि त्या खात होत्या. छोटी तर बघा कसं थोडं थोडं खाऊन बघतीये, म्हणजे छान आहे की नाही तर पुढे ठरवायला. आणि ते गरम पण होतं सुरुवातीला थोडंसं. तर अशा पद्धतीने आजचा ब्लॉग पूर्ण होतोय, म्हणजे सांगायची माहिती पूर्ण होती. आता तुम्ही पुढचा व्हिडिओ नुसता बघू शकता. हे हॉटेल आहे पूर्ण, इथे पेंटिंग्स वगैरे करून ठेवल्यात, हाताने पेंटिंग्स केलेल्या आहेत सगळ्या. आणि मी मुलीला माझ्या म्हटलं की अगं लाईट इथं खूपच अंधुक अंधुक आहे, जरा असं उजेडच नाही वाटत ते अंधारल्यासारखं. तर माझंच मला हसू आलं. नंतर मुलगी म्हटली अगं अंधारल्यासारखं नाही, हे याला एस्थेटिक असं म्हणतात. सो आत्ताची ही जनरेशन जी आहे ती अशाच लाईटमध्ये किंवा अशाच हॉटेलमध्ये जाते. ठीक आहे म्हटलं ओके. तर हे वरचा मजला आहे, तिथं जास्त करून कपल्स येत आहेत. छोटी म्हणजे कॉलेजची किंवा
लग्नानंतरचे जे काय असतील ते माहीत नाही नेमकं, पण कपल्स होते इथं पूर्ण. तर मी गेल्यावर जराशी चाच पडली सगळेजण, कारण की दोघंच बसलेले होते. पण मी आपलं थोडंसं शूटिंग घ्यायचं काम केलं आणि पटकन बाहेर आले. सांगायचा विषय असा की हे हॉटेलची वरची साईड होती ना, ती पूर्ण वरती बांबूंचं काम केलेलं होतं. आणि हे जे तुम्ही बघताय कुंड्या वगैरे, तर ते पण आपण जुन्या घरामध्ये नाही का म्हणतो देवळी केलेल्या असतात, सेम तोच प्रकार मला वाटला. पूर्ण अशा देवळीसारखं केलेलं होतं. त्याच्यात मंद लाईट सोडलं होतं आणि त्याच्यात फ्लॉवर पॉट मातीचे ठेवले होते. आणि हे पण तुम्ही दिवे बघताय ते पण असे बल्ब सोडलेले होते आणि त्याच्यावर आपले डेकोरेशनचे वेल असतात ते सोडलेले होते. लाईट पण मंद होता, अंधारलेलंच होतं पूर्ण असं म्हणता येईल. पण ठीक आहे, न्यू जनरेशन. हे आता एक कोणतरी केक सेलिब्रेशन करायला चाललंय. तर पडदा पण तिथे तो कशाचा तरी म्हणतात त्याला, तो पडदा होता. तर सांगायचा विषय की न्यू जनरेशनसाठी हे खूपच छान आहे. आणि जे पण वय झालेले आहेत किंवा आमच्यासारखे आहेत ज्यांना वेगळं काहीतरी ट्राय करायला आवडतं, त्यांच्यासाठी हे हॉटेल बेस्ट आहे असं म्हणावंच लागेल. आणि चवीचं म्हणाल तर हॉटेलची चव छान होती. शेवभाजी आम्हाला थोडीशी आवडली नाही, पण बाकी बेस्ट होतं. हॉटेल तुम्ही बघू शकता, बाहेर पण बसायची व्यवस्था आहे पूर्ण लाईटमध्ये, स्वतःचा एक छान दिवा असं. आणि खुर्ची पण बघू शकता तुम्ही, बांबूची पूर्ण खुर्ची विणलेली आहे. आणि हे बाहेरचं डेकोरेशन, पूर्ण पाऊस चालू होता त्यामुळे जास्त शूट मला करता आलं नाही. तरी पण जेवढं होईल तेवढं बाहेरचं शूटिंग मी घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये. हे बाहेरची साईड आहे आणि ती मगाशी आम्ही बसलो होती ती खालची साईड. आणि ही जी आता लाल भट्टी दिसते ते मला वाटलं ह्याचं येते, काय म्हणतो आपण, शेकोटी. पण मुलीने सांगितलं ती शेकोटी नाही आहे, तिथं पिझ्झा वगैरे बेक करता येतो किंवा रोटी वगैरे असं काहीतरी. हा पण नवीन प्रकार मी एक बघितला. तर चला, आजचा ब्लॉग कसा वाटला, हॉटेलविषयी मला थोडीफार जी माहिती भेटली ती मी सांगितली तुम्हाला. आपटे रोडवरील ग्रीन सिग्नल हे हॉटेल नक्कीच तुम्ही ट्राय करा. फॅमिलीसोबत येत असाल तरीही चालेल, फ्रेंड्ससोबत येत असाल तरीही चालेल. तर चला, पुढचे फोटोज आणि व्हिडिओ पूर्ण नक्कीच बघा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. वाचता येत नाही का बोलत